नमस्कार. मराठी आस्वादमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक असा अभंग अनुभवणार आहोत, जो केवळ निसर्गाचं वर्णन करत नाही, तर माणूस, निसर्ग आणि परमेश्वर यांच्यातील नात्याचं अत्यंत सुंदर तत्त्वज्ञान मांडतो. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवी होते. त्यांच्या अभंगांमधून भक्ती, जीवनदर्शन आणि साधेपणाचा संदेश सतत दिसून येतो. त्यांच्या जीवनचरित्रात असा उल्लेख आढळतो की त्यांना एकांत आणि निसर्ग प्रिय होता. देहू परिसरातील डोंगरांवर जाऊन ते नामस्मरण, चिंतन आणि ईश्वर भक्तीत वेळ घालवत असत. त्यांच्या अभंगांमध्ये निसर्गाशी असलेला हा जिव्हाळा वारंवार जाणवतो. आजचा अभंग त्याच अनुभूतीतून जन्माला आलेला असल्यासारखा वाटतो. चला प्रथम संपूर्ण अभंग ऐकूया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुचू. तुका म्हणे होय मानसी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आता या अभंगाचा अर्थ जरा समजून घेऊया. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. या ओळींमध्ये तुकाराम महाराज झाडे, वेली आणि जंगलात राहणाऱ्या सर्व जीवांना सोयरे म्हणजे आपलेच नातेवाईक असे म्हणत आहे. विचार करा, ही कल्पना किती सुंदर आहे. आपण ज्या व्यक्तींना आपले मानतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. तुकाराम महाराज निसर्गाशीही असंच नातं जोडायला शिकवतात. आज आपण निसर्गाकडे उपयोगाच्या दृष्टीने पाहतो, पण हा अभंग सांगतो की निसर्गावर अधिकार गाजवू नका, त्याच्याशी नातं जोडू पहा. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट हा तुकाराम महाराजांना केवळ आवाज वाटत नाही, तो त्यांच्यासाठी निसर्गाची स्तुती आहे. जिथे कृत्रिम गोंगाट नाही, तिथे पक्ष्यांचं गाणं मनाला शांत करते. पुढे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. या अशा वातावरणात एकांत ही सुखद वाटतो असे ते म्हणतात. इथे एकांत म्हणजे एकटेपणा नाही, एकांत म्हणजे स्वतःला भेटण्याची संधी. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत लोकांमध्ये असतो, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. तुकाराम महाराज सांगतात की निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा एकांत मनाला नवसंजीवनी देतो. पुढे ते म्हणतात, निसर्ग कोणावरही भेदभाव करत नाही. झाड सावली देताना श्रीमंत गरीब पाहत नाही. वारा वाहताना कोणाचा धर्म किंवा जातही विचारत नाही. निसर्ग आपल्या समतेच्या आणि निरपेक्षतेचा धडा शिकवतो. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. तुकाराम महाराज संपूर्ण विश्वालाच मंदिर मानतात. आकाश म्हणजे जणू मंदिराचा मंडप आणि पृथ्वी म्हणजे त्याचं आसन. परमेश्वराला अनुभवण्यासाठी भव्य वास्तूंची आवश्यकता नाही, निसर्गातही त्यांचं अस्तित्व जाणवतं, ही त्यांची भावना आहे. आणि अशाच वातावरणात त्यांचं मन आनंदाने रमते. ते म्हणतात, रमे तेथे मन क्रीडा करी. इथे मनावर कोणताही ताण नाही, कोणतीही स्पर्धा नाही. मन मुक्त होते आणि त्या मुक्ततेतच खरा आनंद मिळतो. कंथा कुमंडल देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. म्हणजे संतांच्या जीवनात बघा, आवश्यक तेवढ्याच वस्तू असतात. कंथा म्हणजे अंगावरचं साधं वस्त्र आणि कमंडल म्हणजे पाण्याचं पात्र. यापेक्षा अधिक त्यांना कशाचीही आवश्यकता नसते. या ओळीतून त्यांच्या साध्या जीवनाची प्रचिती येते. पुढे ते म्हणतात, जाणवितो वारा अवसरू.
म्हणजे शरीराला स्पर्श करणारा वारा देखील त्यांच्यासाठी पुरेसा असतो. भौतिक सुखसुविधांपेक्षा निसर्गाने दिलेला साधा मुक्त अनुभव अधिक समाधान देतो. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार से रुची. संत तुकाराम महाराज म्हणतात की हरिनाम, हरिकथा आणि ईश्वर चिंतन हेच त्यांचं खरं अन्न आहे. शरीराला अन्न जितकं आवश्यक आहे तितकंच मनाला चांगले विचार आवश्यक असतात. त्यामुळे आध्यात्मिक चिंतन हे मनाचं पोषण आहे, असा सुंदर संदेश या ओळींमधून आपल्याला मिळतो. करोनी प्रकार से रुची म्हणजे अ, हरिकथेचे अनेक प्रकार आहेत बघा. अनेक प्रसंग, अनेक अर्थ आहेत आणि प्रत्येकातून मनाला नवी प्रेरणा मिळते. भक्ती म्हणजे एकसुरीपणा नाही, ती प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारी एक अलौकिक साधना आहे. तुका म्हणे होय मानसी संवाद. या शेवटच्या ओळींमध्ये तुकाराम महाराज अत्यंत महत्त्वाचा विचार मांडतात. खरा संवाद हा स्वतःच्या मनाशी झाला पाहिजे. बाहेरच्या जगाशी बोलण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं अधिक महत्त्वाचं. आपुलाची वाद आपणासी. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणे, स्वतःचं आत्मपरीक्षण करणे आणि स्वतःतील दोष ओळखण्याची तयारी ठेवणे हीच तर खरी साधना आहे. याच विचाराने हा अभंग पूर्ण होतो. या अभंगात निसर्ग प्रेम आहे, पण तेवढंच नाही यात साधेपणा आहे, समता आहे, आत्मचिंतन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि निसर्ग यांचं अतूट नातं आहे. म्हणूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा अभंग आजही तितकाच समकालीन वाटतो. पर्यावरण संवर्धन, मानसिक शांतता आणि साध्या जीवनाची प्रेरणा ह्या सर्व गोष्टी या काही ओळींमध्ये सामावलेल्या आहेत. आजचा हा साहित्य आस्वाद तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की पसंती द्या आणि अशाच अभंगांचा, कवितांचा आणि मराठी साहित्याचा सखोल आस्वाद घेण्यासाठी मराठी आस्वाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या राहू दे